लोकसभा निवडणुकीनंतर सगळ्यांचे लक्ष लागलेले विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीवरती आणि अधिकृतपणे आपण पाहायला गेलं तर लोकसभेमध्ये महायुतीबरोबर काम केलेले मनसेने देखील या ठिकाणी आपला उमेदवार दिलेला आहे। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी अभिजित पानसे यांना या ठिकाणी उमेदवारी दिली गेली आहे। आपल्यासोबत अभिजित पानसे आहेत, आपण त्यांच्याकडूनच विचारूया। सर, काय सांगाल, तुमच्यावरती एवढी मोठी जबाबदारी राज ठाकरे यांनी टाकली आहे, काय तुम्हाला नेमकं वाटतंय? सर्वप्रथम राजसाहेबांचे मनापासून आभार की त्यांनी माझी योग्यता समजली की मला ही निवडणूक लढवण्याची संधी दिली आणि निश्चितपणे आम्ही याच्यावरती गेले अनेक दिवस काम करत होतो, कारण ही प्रक्रिया नोंदणी प्रक्रिया असते याला, आणि गेले अनेक महिने आम्ही नोंदणी करतो। त्यामुळे आमची मोठ्या प्रमाणात नोंदणी आमच्याकडे झालेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पदवीधर मतदारसंघातनं येणारा जो आमदार किंवा विधान परिषद जो प्रतिनिधी जातो, साधारणपणे असं म्हणलं जातं की त्यांनी पदवीधरांसाठी काहीतरी कामं केले पाहिजेत। मला काय कोणाचं हे म्हणजे इतिहास काढायचा नाही, पण गेले 2-2 टर्म 12-12 वर्ष आमदार असून नेमकं कोकण पदवीधर म्हणून, पदवीधराचा आमदार म्हणून पदवीधरांसाठी केलं काय? आमच्याकडे आता तुम्हाला कल्पना आहे की मी गेले अनेक वर्ष शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे। विद्यार्थी सेनेचं मी अध्यक्षपद भूषवलं, त्यामुळे महाराष्ट्राचं प्रस्थापित शिक्षण कसं चालतं मला माहिती आहे आणि कसं असायला हवं। एक बॅकग्राऊंड माझी दुसरी आहे की ग्राममंगल नावाची बालशिक्षणापासून शिक्षणामध्ये काम करणारी जी संस्था आहे ती पद्मश्री अनुताई वाघ आणि माझे वडील रमेश पानसे यांनी सुरू केलेली आहे। त्यामुळे नेमकं आदर्श कन्स्ट्रक्टिव्हिजम किंवा रचनावादी शिक्षण जे आलेलं आहे किंवा ब्रेनवरती आधारित शिक्षण आणि त्याचं कौशल्य विकास करून रोजगार कसा मिळेल, या सगळ्या विषयातले आम्ही लोक आहोत। त्यामुळे आमच्याकडे रोडमॅप तयार आहे, आमच्याकडे मतदार नोंदणी आहे, त्यामुळे आम्ही विजयाची गुढी उभारणार। मात्र आपण लोकसभेमध्ये महायुतीबरोबर एकत्र होतात, त्यांच्या पाठी खंबीरपणे उभे होतात आणि आता पदवीधरमध्ये आपण विरुद्ध दिशेने लढणार आहात, त्यांच्या विरोधात लढणार आहात आणि तुमच्यासोबत समोर जे आहेत, जे भाजपचेच उमेदवार आहेत, जे 2 टर्मचे या ठिकाणचे आमदार होते, निरंजन डावखरे, कसं पाहता की एक वेगळं आव्हान तुम्हाला वाटतं का आणि त्यांनी पाठीमागं तुमच्या उभं राहावं असं वाटतं का? कारण लोकसभेत तुम्ही त्यांच्या पाठी उभे। एक म्हणजे तुम्ही जर गुढीपाडव्याचं शिवतीर्थावरचं सन्माननीय राजसाहेबांचं भाषण ऐकलं असेल तर त्यांनी अतिशय भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती की नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी आम्ही विनाशर्त पाठिंबा देतोय। त्यामुळे तो मोदीजींना पाठिंबा आणि मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावं, एक सक्षम पंतप्रधान असावा देशाचा, म्हणून दिलेला पाठिंबा होता। त्याच्या आधीचं एक भाषण तुम्हाला राजसाहेबांचं जर आठवत असेल तर राजसाहेबांनी हे स्पष्ट केलं होतं की येणारी प्रत्येक निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढवणार आहे। त्यामुळे त्या गोष्टीचा आणि या गोष्टीचा असा काही संबंध नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आमची महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून आम्ही नाही आहोत किंवा आम्ही जेव्हा लोकसभेला सुद्धा पाठिंबा दिला तो विनाशर्त पाठिंबा दिला। महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे, मनसेचे सगळे महाराष्ट्र सैनिक लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरले होते महायुतीचा विजय करावा म्हणून। या पार्श्वभूमीवरती आमची युतीचा घटक म्हणून आम्ही काही नाही आहोत, आमचा एक स्वतंत्र पक्ष आहे आणि विधान परिषद आणि पदवीधर, कोकण पदवीधर आता ती लागून निवडणूक आली म्हणून थोडे दिवसांनी आले असते तर हा प्रश्न तुम्ही विचारला नसता। पण राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। आता वाटतं का तुम्हाला की त्यांनीही आपल्याला या ठिकाणी म्हणजे 2 टर्म त्यांच्या हातात तर होतं, पण आता तुम्ही उभे आहात तर त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे असं वाटतं का? मला असं वाटतं की पूर्णपणे ताकदीनिशी आम्ही या निवडणुकीत उतरलेलो आहोत। आमच्याकडे नोंदणी आहे, आमच्याकडे कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे, आता लोकसभेच्या माध्यमातून आमची रंगीत तालीम झालेली आहे। त्यामुळे कोणाचा पाठिंबा मिळो किंवा न मिळो, आमचा विजय निश्चित मानतो आम्ही आणि आम्ही विजयाकरता लढतोय आणि जिंकणारच आहोत। दुसरी गोष्ट, त्यांनी पाठिंबा द्यावा का त्यांनी देऊ नये का हा प्रश्न हा तुम्ही त्यांना विचारणं जास्त स्वाभाविक आहे आणि जर असं काही होणार असेल तर ते माझ्या पातळीवर तर असं शक्य नाही, वरिष्ठ राजसाहेबांच्या पातळीवर जर झालं तर। निरंजन डावखरे हे 2 टाईमचे या ठिकाणचे पदवीधर आहेत आणि काय सांगाल की त्यांचा जो अजेंडा आहे, आपला काय नेमका अजेंडा घेऊन आपण त्यांच्या समोर उभे राहणार? कारण ते 2 टर्म लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि तुम्हाला आपल्याला पण अनुभव आहे, आपण पण निवडणुकी लढलेल्या आहात, पण यावेळेस आपलं नेमकं विजन काय असणार आहे? लोकांसमोर काय घेऊन, कुठला अजेंडा घेऊन जाणार आहात?
एक म्हणजे पदवीधर निवडणूक एक ठराविक लोकांपर्यंतच पोचवली जाते, ठराविकच नोंदणी होते आणि जाहीररित्या मी नाव न घेता सांगतो, पण जे कोण असतात लोक जे निवडून आलेले ते म्हणतात की यांचे रेड कार्ड ठरलेलं आहे, एवढा पैसा लागतो. या प्रकारे जर पदवीधरांची तुम्ही अवहेलना करत असाल आणि त्यांना एवढं टेकन फॉर ग्रँटेड गृहीत धरत असाल तर पूर्णपणे मला पदवीधर मतदारांना हे सांगावं असं वाटतं की यावेळेला तुम्हाला विचारपूर्वक मतदान करावं लागेल. दुसरी गोष्ट, पदवीधर मतदारसंघातनं निवडून आल्यानंतर तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे, काय केलंय आजपर्यंत. आज माझ्या बॅकग्राऊंडमुळे पदवीधरांचे काय जे ग्रॅज्युएटचे प्रश्न आहेत किंवा ग्रॅज्युएट झाल्यानंतर अख्खा 700 मैलचा समुद्रकिनारा आहे. या समुद्रकिनाऱ्यावरती जे ट्रॉलर्स आणि सगळे उभे आहेत आणि सगळे आपले छोट्या मच्छीमारांचे धंदे बुडायला लागलेत ना, हे सगळे साऊथचे लोक आहेत. केरळातनं ते केरळापासून ते लोक येऊन धंदे करतायत आणि आपली पोरांनी काय तिथे काय भांडी घासायचे का कामं करायचे. आपली समृद्ध कोकण किनारा आहे. मच्छीमारांचे आत्ता मी 4 महिन्यापूर्वी गेलेलो, निवडणुकीचा काही लवलेश नव्हता तेव्हा, की राज्याचं मत्स्य धोरण ठरवताना रत्नागिरी मत्स्य विद्यालयाचं नावच नव्हतं त्याच्यात. कोणतरी आमदार खासदार होते रत्नागिरीचं. मी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि दुसऱ्या दिवशी रत्नागिरी मत्स्य विद्यालयाचं नाव त्या धोरणात समितीमध्ये आलं. गोष्ट हे आम्हाला करण्याची इच्छा आहे. आज आंबा सोडून लोकांना कोकणचं काही माहीत नाही. एक्सपोर्ट अनेक प्रक्रियांचे उद्योग आहे. कौशल्य विकासमध्ये मी लोढाजींना मंत्र्यांना भेटतो, 2दा जाऊन भेटलो. मत्स्यविषयक 2 जे काही विषय होते कौशल्य विकासमधले ते गाळलेत. इथे आवाज इथे कोणीतरी तर सांगायला पाहिजे. हे मुळापासून प्रश्न कळला पाहिजे. तो आज आपले काय कमी हुशार आहेत, आपले काय कमी मेहनत करतात. आज व्यवस्थित प्रशिक्षण देणाऱ्या संस्था उभ्या नाहीत जर तुम्ही केल्यात. तुम्हाला रोजगार विषयक जर एक पुढचं 10 वर्ष काय होणार आहे त्या दृष्टिकोनातनं जर तुम्ही कोर्सेस किंवा त्यांना प्रशिक्षण केलं नाही तर ही मुलं शहराकडे धावणार आहेत. कोकणसारख्या समृद्ध प्रदेशामध्ये पूर्णपणे म्हणजे पालघरपासून अगदी दोडामार्गपर्यंत या गोष्टी प्लॅनिंग करून करायला हव्यात. त्यामुळे मी आत्ताच जाहीर केलं, तुम्ही ऐकलं असेल तर आमचा वचननामा येणार नाही, आमचा जाहीरनामा नाही येणार, आमचा रोजगारनामा येईल आणि हा रोजगारनामा पुढच्या 10 दिवसात आम्ही सादर करू. भाजपसोबत आता आपण पाहिलं गेलं तर शिवसेना एकनाथ शिंदे यांनीही ठरवलं आहे की या पदवीधर निवडणुकीसाठी आम्हीही उमेदवार देणार. काय वाटतं तुम्हाला? नाही, मला कल्पना नाही ते उमेदवार देणार की नाही देणार, मला अगदीच कल्पना नाही आहे. पण त्यांनी मला वाटत नाही की ते उमेदवार देण्याची काही भाषा त्यांनी केली, म्हणजे माझ्या ऐकिवात नाही. पण दिला तर होऊ देत. सगळ्यांना अधिकार आहे निवडणुका लढण्याचा आणि स्वतंत्र पक्ष म्हणून सगळ्यांनी लढावं. पदवीधर हे अत्यंत सुज्ञ आणि सजग मतदार आहेत. ते ठरवतील नेमकं कोणाला त्यातनं निवडायचं ते. काय वाटतं या पदवीधरमध्ये तुम्ही कोकण पदवीधर निवडणुकीमध्ये मतदारांना कशा प्रकारे खेचाल आणि तुमचा काय विश्वास आहे? कारण 2 टर्मचे आहेत, तुमच्यासमोर एक वेगळं आव्हान आहे. आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारी माणसं आहोत. आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोकसभेमुळे आमचे कार्यकर्ते एकदम चार्ज झालेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपण इथे बोलतोय, आज सकाळी माझी उमेदवारी जाहीर झाली तर ही प्रत्येक अगदी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, इथे पालघर, ठाणे, रायगड इथे माणसं कामाला लागले. तुम्ही बघितलं असं तर लिस्टवरती काम चालू झालं आमचं. ही आम्ही अत्यंत सिरियसली विजयाकरता निवडणूक लढवतोय आणि त्यामुळे आमचा विजय आम्हाला दृष्टिक्षेपात आहे म्हणूनच लढवतोय आणि आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही निवडणूक जिंकणार आणि विधान परिषदेत एक आमदार जाणार. एकंदरीत आपण पाहिलं की अभिजित पानसे यांनी विश्वास व्यक्त केला की ही निवडणूक आम्ही कशाही पद्धतीने निवडून येणारच. कॅमेरा पर्सन अथर्वसह सुनील जाधव, TV9 मराठी.